लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर पुराची स्थिती जी आहे ती लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। लातूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या ज्या आहेत ते दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। मांजरा, तेरणा, तावरजा या सगळ्या नद्यांना मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडून मांजरा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर मांजरा नदीवर उभारण्यात आलेले 16 उच्च पातळी क्षमतेचे जे बंधारे आहेत ते पूर्णपणे भरल्यामुळे या बंधाऱ्यांचे दरवाजे जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण उघडण्यात आलेले आहेत। एकूणच लातूर जिल्ह्यामधले जे बोरगाव आहे, लातूरपासून 110 किलोमीटर अंतरावर असलेले, तिथे पुन्हा एकदा पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। लेंडी उपनदी जी आहे त्या नदीला पुराची स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे गावामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या 39 मार्गावर जे रस्ते आहेत ते रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, पूल पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे प्रभावित झालेले 39 मार्ग आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकूणच प्रामुख्याने जर आपण लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरकडून सावरगावकडे जाणारा रस्ता जो आहे तो कंधारकडे जाणारा रस्ता हा देखील पाण्याखाली आलेला आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रमुख रस्ता असलेला अष्टामोड ते रेणापूर हा रस्ता देखील पर्यायी पूल पाण्याखाली आल्यामुळे पूर्णपणे वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे। शिरांतपाळ मधला जे रस्ता आहे तो शिरांतपाळ ते धामणगाव हा देखील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। शेडोळकडून निलंगाकडे जाणारी जी वाहतूक आहे ती देखील प्रभावित झालेली आहे। या शेडोळ जवळचा जो ओढा आहे त्या ओढ्याच्या पुरामध्ये जो रस्ता आहे तो वाहून गेल्यामुळे हा रस्ता देखील ठप्प करण्यात आलेला आहे। अहमदपूर शेनकुडकडून जो राणी सारगावकडे जाणारा रस्ता आहे तो देखील बंद करण्यात आलेला आहे। एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यातले वेगवेगळे 39 राज्य रस्ते आणि मार्ग जे आहेत ते या पावसामुळे प्रभावित झालेले आहेत। गेल्या 24 तासांपासून लातूर जिल्ह्यामध्ये संततधार जी आहे ती पावसाची सुरूच आहे आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीने मांजरा नदी जी आहे ते रौद्र रूप धारण करून वाहताना आपल्याला पाहायला मिळते आहे। तावरजा नदीचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत ज्या तावरजा प्रकल्पाचे, आणि त्याचबरोबर रेणा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, तर मांजरा धरणाचे देखील 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये पुराची स्थिती निर्माण झालेली आहे। नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी घुसल्यामुळे पिकांची सुद्धा नासाडी झालेली आहे। शेतकऱ्यांचं देखील नदीकाठच्या मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच पुराची स्थिती जी आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।